आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकार लवकरच नवीन राष्ट्रीय पर्यटन धोरण जाहीर करणार. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती. दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टरांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे टेलिमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात. नितीन गडकरी. औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्रानं अधिक लक्ष दिलं पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे. आणि पीक पद्धतीत बदलांसाठी बांबू लागवड उत्तम पर्याय डॉ. विलास खर्चे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय पर्यटन धोरण आणणार असल्याचं केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितलं. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं काल राज्याच्या पर्यटन मंत्र्यांच्या 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकार पर्यटनासाठी विविध योजना राबवत असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेटी दिलेल्या ठिकाणी पर्यटनाचा विकास करण्यासाठी लवकरच विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं ते म्हणाले. भारतातल्या G20 च्या अध्यक्षपदाच्या संदर्भात राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद ही महत्वाची असून G20 बैठक भारताची पर्यटन क्षमता जगासमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारतामधल्या पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर राबवले जाणारे कार्यक्रम, धोरण आणि उपाययोजनांबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. सर्वोत्तम पद्धती, यशस्वी प्रकल्प आणि पर्यटनाच्या संधींबद्दल चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणं हे राष्ट्रीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. देशात सरकार अनुदानित आरोग्य विम्यात उल्लेखनीय वाढ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटलं. 2013-14 नंतर सरकार अनुदानित आरोग्य विम्याच्या खर्चात 167% वाढ झाली असल्याचं तसंच सर्वांसाठी आरोग्य विमा सुनिश्चित करण्यासाठी सरकार काम करत असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज सांगितलं की मोठ्या खंडपीठांच्या न्यायाधीशांनी बहुमताच्या आधारावर दिलेला निर्णयच यानंतर मान्य होईल. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या एकमतानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं 4-3 बहुमतानं दिलेला निर्णय मान्य होईल असं न्यायालयाचं मत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, हेमंत गुप्ता, सूर्यकांत, M. सुंदरेश आणि सुधांशु धुलिया यांच्या घटनापीठानं त्रिमूर्ती फ्रॅग्रन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणात हा निकाल दिला. प्रत्येक क्षेत्रात सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी नीती आयोगानं राज्याला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी आयोगातल्या तज्ञांनी काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. देशाच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा महत्वाचा वाटा असेल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन होत आहेत. त्या माध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधांचं जाळं राज्यात आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन होण्यासाठी महाराष्ट्र मेहनत करण्यात कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. नीती आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था राज्यात स्थापन करण्यासाठी वित्त आयोगानं चांगली तयारी केली आहे. राज्यानं 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मात्र आपण अधिक चांगलं काम केलं तर 2027 मध्येच हे उद्दिष्ट गाठू शकतो असं फडणवीस यावेळी म्हणाले. नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचा 4था स्थापना दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केलं. एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता याप्रसंगी उपस्थित होत्या. आरोग्यविषयक संस्थांमध्ये रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा 24 तास उपलब्ध करण्याबाबत विचार व्हायला हवा, कारण या विषयक समस्या कुठल्याही क्षणी उद्भवत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. नागपूरच्या आसपास मूत्रपिंड प्रत्यारोपण, विशेष करून सिकल सेल ॲनिमिया तसंच थॅलेसेमिया रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या भागांमधील अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमाती या 2 समुदायांमध्ये 70% सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया यांची समस्या दिसून येते. यावर संशोधन व्हायला हवं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी उत्तम सुविधा एम्स संस्थेत उपलब्ध असून उत्तमोत्तम तज्ञ डॉक्टरांमुळे ज्या आजारांसाठी येथील गरीब रुग्णांना मुंबई, दिल्लीला जावं लागतं त्या सुविधा रुग्णांना इथं उपलब्ध झाल्या तर त्याचा मोठा फायदा होईल असं मत सुद्धा यावेळी गडकरी यांनी नोंदविलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी
मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात केला असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्रानं अधिक लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल राज्य सरकारकडून काय त्रुटी राहिल्या हे पाहणं आवश्यक असल्याचं ठाकरे म्हणाले. मनसेची कार्यकारिणी बरखास्त करणार असून घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी स्थापन करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची घोषणा करणारे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच शेतकरी आत्महत्येत प्रचंड वाढ झाली असून याला प्रशासनाची बेमुहूर्तखोरी सुद्धा जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केला. यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्याबाबत प्रशासनाकडून आढावा त्यांनी घेतला आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या भेटी घेऊन सांत्वन केलं. अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पोखरासह शासकीय लाभाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यानं शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला. राज्यात 16 जिल्ह्यांमधल्या 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काल झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये काल 76% मतदान झालं असून सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी देखील मतदान घेण्यात आलं. या निवडणूक प्रक्रियेत 608 ग्रामपंचायतींपैकी 51 ग्रामपंचायतींच्या जागा पूर्णतः बिनविरोध निवडून आल्या. राज्यात बऱ्याच वर्षांनी मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा आयोजित केली जाणार असून यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंमधून भावी ऑलिम्पिक पदक विजेते घडावेत अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केली. अकोला शहरालगत असलेल्या टाकी जलम शेतशिवारात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला करून जखमी केल्याची घटना काल घडली. पुंजाजी बोर्डे असं जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून त्यांना उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरडाओरडा केल्यामुळे भांबावलेल्या बिबट्यानं यावेळी पळ काढला. शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन कापूस पिकावर अवलंबून न राहता इतर पर्यायी पिकांची लागवड करून पीक पद्धतीत बदल करणं काळाची गरज असून यासाठी वनशेती आणि विशेषतः बांबू लागवड हा उत्तम पर्याय ठरेल असा विश्वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केला. जागतिक बांबू दिनानिमित्त महाविद्यालयाच्या कृषी वनशेती संशोधन प्रक्षेत्र विभागामार्फत आज आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. खर्चे बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त माई होते. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना वनशेतीला चांगला पर्याय उपलब्ध होणार असून पर्यावरण रक्षणाला सुद्धा यामुळे मदत होईल. बांबू पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी सध्या नागपूर येथील कृषी वनशेती संशोधन प्रक्षेत्रामध्ये संशोधन सुरू आहे. या संशोधनातून समोर येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. बांबू लागवडीपासून पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन आदी बाबींवर हे संशोधन आधारित असल्याचं डॉ. खर्चे यांनी यावेळी सांगितलं. हवामान. नागपूरसह विदर्भात या आठवड्यात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकतात. 21 सप्टेंबरपासून 2-3 दिवस अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आणि इशारा देखील हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून आज या प्रकल्पाचे 19 दरवाजे उघडण्यात आलेत. 20,748 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू असून धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरीही नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावा असा इशारा प्रशासनानं दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र सरकार लवकरच नवीन राष्ट्रीय पर्यटन धोरण जाहीर करणार. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती. दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टरांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे टेलिमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात. नितीन गडकरी. औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्रानं अधिक लक्ष दिलं पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे. आणि पीक पद्धतीत बदलासाठी बांबू लागवड उत्तम पर्याय. डॉ. विलास खर्चे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.